मार्गशीर्ष गुरुवार. सौभाग्य, धनधान्य, समृद्धी आणि कुशल गृहस्थी देणारे जर कोणते व्रत असेल तर ते हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत बरे. ह्या व्रताची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना हा नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत येतो. हा महिना महालक्ष्मी पूजेसाठी अत्यंत शुभ काळ आहे. ह्यामध्ये गुरुवारचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मी यांचा प्रिय महिना आहे. हे व्रत घरात धन, अन्नधान्य, सौख्य आणि शुभशकून वाढावा ह्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करतात. व्रताची तयारी कशी करावी तर सकाळी लवकर उठून घर, देवघर दोन्ही स्वच्छ करावे. देवघरात पिवळा किंवा लाल रंगाचा स्वच्छ वस्त्र आसन म्हणून अंथरावे. दीप प्रज्वलित करावे. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. देवघर, तुलसी, मुख्य दार, खिडक्या किंवा बाल्कनीमध्ये दिवे लावावेत. त्यानंतर पूजेचे साहित्याची तयारी करावी. पूजेच्या साहित्यामध्ये कलश, नारळ, साडी, ब्लाऊज पीस, दागदागिने आणि मुखवटे हे घ्यावेत. पिवळी फुले, हार, नाणे, धान्य, चंदन, कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, खीर, गूळ किंवा साखर वेलचीचा देखील नैवेद्य दाखवला जातो. तुलसीपत्र, रांगोळी, फळे इत्यादी साहित्य घेऊन ही सर्व साहित्ये वापरून पूजेची सुंदर अशी छान आरास करावी आणि समोर छानशी रांगोळी काढावी. विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्वच्छ करून आसनावरती ठेवावी. तुपाचा दिवा लावून धूप अगरबत्ती लावावी. पिवळी फुले, अक्षदा, चंदन देवाला अर्पण करावे. लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. ओम नारायणाय नमः किंवा ओम श्री लक्ष्मीनारायणाय नमः ह्यांचा जप किमान 11 वेळा करावा. नैवेद्य अर्पण करावे आणि तुलसीपत्र भगवान विष्णूस अर्पण करावे आणि मग व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी. हे व्रत पूर्ण होण्यासाठी याची कथा ऐकणे किंवा वाचणे अत्यंत आवश्यक आहे. तर व्रताच्या कथेची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कथेनंतर देवीची मनोभावे आरती करावी. ह्या दिवशी स्त्रिया पूर्ण उपवास करतात. काही स्त्रिया कडक उपवास करतात तर काही जणे फक्त फळाहार किंवा सात्विक आहार घेतात. कांदा, लसूण, मांसाहार, तिखट, तेलकट खाणे ह्या दिवशी व्रत असेल तर टाळावे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावा. ह्या दिवशी संध्याकाळी शेजारच्या स्त्रियांना किंवा मैत्रिणींना घरी हळदी कुंकवासाठी बोलवावे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम सौभाग्य, मैत्री आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. ह्या व्रताची फलश्रुती घरात धनधान्य समृद्धी वाढते, आर्थिक स्थैर्य निर्माण होते, कौटुंबिक सुखात वाढ होते, पतीचे आरोग्य व कुटुंबाची कुशलता ह्यातून मिळते, घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. असे हे सोपे आणि फलदायी व्रत तुम्हा आम्हाला सुखल संपन्न हो हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः.